मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या मोर्चाचा 5वा दिवस। जरांगेंचा विराट मोर्चा पुणे शहरात, आजचा मुक्काम लोणावळ्यात। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावर सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार। मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही, ही सरकारची जबाबदारी। हायकोर्टाने सरकारला ठणकावलं। शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ, 29 फेब्रुवारीपर्यंत वेळ वाढवून दिली। आमदार रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजल्यापासून ईडीकडून चौकशी सुरू। मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची उद्या मुंबईत बैठक। ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत राहणार उपस्थित। कामात हयगय चालणार नाही, प्रशासकीय कारण देऊ नका। जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावलं। नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई। बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी हुजेफ अब्दुल अजीज शेख नावाच्या व्यक्तीला अटक। मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात डिझेल गोडाऊनला भीषण आग। अग्निशमनच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी। 5 फेब्रुवारीला संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री श्रीरामाचं दर्शन घेणार। इंडिया आघाडीला 2 मोठे धक्के। बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं एकला चलो रेचं धोरण। केंद्रीय अर्थसंकल्प बनवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। अर्थमंत्री सीतारामन यांचा प्रथेप्रमाणे हलवा समारंभात सहभाग। रशियाच्या बेल्गेरॉड प्रांतामध्ये लष्करी विमान कोसळलं। युक्रेनच्या 65 युद्ध कैद्यांचा मृत्यू। विमान युक्रेननेच पाडलं, रशियाचा आरोप। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त मिळणार। विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।